या ठिकाणी या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण हा नामघोष हा यज्ञ या ठिकाणी संपन्न करतोय। खऱ्या अर्थानं एका देवीचा उत्सव, आदिशक्ती जगज्जननीचा उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करतोय। बघा का उत्सव करायचा, कारण ग्रामदैवत असेल, प्रत्येक दैवताचा उत्सव आपल्या या ठिकाणी घडलाच पाहिजे। त्या देवतेची पूजा आपल्याकडून घडली पाहिजे का, ती देवता आपल्या गावावरती खुश राहते, आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते। म्हणून या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी हा उत्सव संपन्न करताय, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच आहे। म्हणून खऱ्या अर्थानं देवीच्या दारात खरं तर पाहायला गेलं महाराज तर कीर्तन नाही तर गोंधळ घातला जातो देवीच्या दारात। मग महाराज हा का गोंधळ आहे का? पण संतांच्या भाषेत हा सुद्धा आपला काय आहे, गोंधळच आहे। आणि या गोंधळाला महाराज संबळ लागतो, ते खंजिरी लागते, मग इथं पखवाज आहे, टाळे विनाय याचं काय करायचं। आमच्या संतांनी गोंधळच केला पण तो संप्रदायाला धरून केला। गोंधळ करत असताना संत महात्म्यांनी सांगितलं, आमच्या गोंधळात मंडप टाकला आम्ही। मंडप टाकलेला असताना तो असा कापडी मंडप नव्हता, वरती पत्रे नाही, कागद नाही, काहीच नाही, पण मंडप टाकलेला असताना तो मंडप कसा होता ऐका। स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, चारी वेदाचा फुलवरा बांधला, हो शास्त्र पुराणे अनुवादात तुझा गोंधळ मांडला हो। उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा दोन वाऱ्या कोणत्या कोणत्या वाऱ्या महाराज आम्हाला जरा सांगा। हे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व उलटली कधी वटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो। उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो। संत महात्म्यांच्या भाषेत संतांनी सुद्धा देवी समोर गोंधळ घातला, म्हणून हाच त्या संतांच्या भाषेतलाच गोंधळ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। म्हणून चला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे, आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या संत महात्म्यांच्या उपकाराचं वर्णन करतात। महाराज घेतलेल्या अभंगामध्ये प्रथम आज काय शब्द आलेला आहे, तसं संत वाङ्मयामध्ये महाराज काय हा शब्द अनेक अर्थाने आलेला आहे। कधी ज्ञानोबरांच्या संबंधाने आला, कधी मनाला उपदेश करण्याच्या संबंधाने आला। काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय काय करी तो सिया मना, असा संत वाङ्मयामध्ये काय हा शब्द अनेक अर्थाने आला, पण आजच्या अभंगामध्ये उपकार वाचक या अर्थाने आला। विठाला विठाला संत महात्म्यांचे उपकार मानतात महाराज। मग आमच्यावरती तुमच्यावरती फक्त आणि फक्त संतांचेच उपकार आहेत का? बोला बोला, आपल्यावर फक्त संतांचेच उपकार आहेत का? बोला ना, आहे। अहो साधा आपल्याला काय छापलं, एखाद्यानं चुना दिला तरी त्याच्या आपल्यावर काय होता? बोला ना, तुम्ही बोलत नाही का? तुम्ही म्हणशील सप्ताह पाहिला तर सगळ्यात मोठा बाबा हाच दिसतो। तसं काय कोणी विचार करू नका। आपला पुन्हा नाशिक हायवे माहिती ना तुम्हाला, त्या हायवेला 10-12 टायरचा ट्रक बघितलाय की तुम्ही? ट्रक पाहिलाय ना? तो ट्रक जर पंक्चर झाला सुनील भाऊ रस्त्याच्या कडेला, ड्रायव्हर काय करतो, ट्रक साईडला लावतो,
त्याच्यात एक छोटीशी वस्तू असते, तिला काय म्हणतात? जॅक. जॅक जॅक एकदा गाडीच्या खाली काढला आणि त्या ट्रकच्या चाका खाली लावला. किती भरलेली टनाची गाडी असू द्या, मला सांगा ते उचलतं की नाही? म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू, पण आपण उचलण्याचा प्रयत्न करू गाडी. महिला मंडळ, तुम्ही स्वयंपाक करतात ना? स्वयंपाक करतात ना? मला उत्तर द्या. रोजची भाजी तिखट बनवण्याकरता एक पदार्थ लागतो, तिला काय म्हणतात? मिरची म्हणतात. सगळ्यात तिखट मिरची कोणती राहती? लवंगी मिरची. ती केवढी राहती? माझ्या एवढी. माझ्यासोबत बोलत चला. मी एकट्यानं बडबड करायची, तुम्ही नुसतं ऐकायचं. याला कीर्तन म्हणत नाही. वक्त्याचा न श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे. मी काय बोलत होतो? या ठिकाणी आपल्यावरती फक्त संतांचेच उपकार नाहीत. शास्त्र जर बघितलं, सृष्टी जर बघितली, तर या विश्व निर्माणकर्त्यानं आपल्यावरती उपकार करण्याकरता अनेक घटकांची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. शास्त्रकार वर्णन करतात ना, शास्त्रकार सांगतात आपल्यावरती किती जणांचे उपकार आहेत ऐका. रविचंद्रो घना वृक्षा नदी गावस सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. या श्लोकामध्ये बाबा 7 जणांचे उपकार सांगितले. किती जणांचे? 7 जणांचे. पण मग आजच्या अभंगामध्ये या 7 पैकी फक्त शेवटच्या क्रमांकाचे उपकार अभंगामध्ये मानतात, इतर 6 घटकांचे उपकार मानत नाही. मग या 6 घटकांचे आपल्यावरती उपकार नाहीत का? आहेत. ऐका. पहिला घटक सांगितला रवी. रवी म्हणजे कोण? निमोनचा सूर्य. सूर्य आपल्यावरती उपकार करतो. काय उपकार करतो? दिवसा लाईट लावायची आपल्याला गरज पडत नाही महाराज. आणि मानवाच्या जीवनाला जे जीवनसत्व मिळतं ती या सूर्यप्रकाशातून मिळतं. हा त्या सूर्याचा आपल्यावरती उपकार आहे. अजून त्याचं लाईट बिल आपल्याला आलेलं आणि आलं तर ते भरता सुद्धा येणार नाही येणार बाबा. हा त्या सूर्याचा आपल्यावरती उपकार आहे. पुढचा घटक सांगितला रवी. चंद्र. चंद्र आपल्याला प्रकाश देतो, शीतलता देतो, यात नवल नाही. आपण जे काही अन्नधान्य खातो ते पक्वदशेला जर प्राप्त होत असेल तर ते चंद्र अमृतामध्ये पक्वदशेला प्राप्त होतो. हा त्या चंद्राचा आपल्यावरती उपकारच आहे. पुढचा घटक सांगितला रवी चंद्र. घना. घना म्हणजे जो आता चालू आहे तो कोण? कोण? पाऊस. पावसाचा आपल्यावरती उपकार आहे. काय उपकार आहे महाराज? पाऊस पडला नाही तर काय होईल? हा एवढा मोठा सप्ताह, हे एवढं मोठं भजनी मंडळ, ही साऊंड सिस्टीम, हे काय नाही महाराज. कारण का? आपला देश म्हणजे कोणता देश आहे? कृषी प्रधान देश आहे. कोणता देश आहे बाबा? कृषी प्रधान देश आहे. कोणता देश आहे? कृषी प्रधान देश आहे. ज्या देशात शेतकऱ्याशिवाय काडी सुद्धा हलत नाही त्याला कोणता देश म्हणतात? कृषी प्रधान देश म्हणतात. जिथं शेतकऱ्याशिवाय काडी सुद्धा हलत नाही त्याला कोणता देश म्हणतात? बोला बोला. कृषी प्रधान देश. आणि त्या देशात शेतकऱ्याला काडीची सुद्धा किंमत नाही त्याला कोणता देश म्हणतात? बोला ना, बोला ना. कृषी प्रधान देशच म्हणतात बाबा. काय आता शेतकऱ्याला आता त्याला आपल्याला तिकडे जायचं नाही. आपल्याकडे बरं आहे अजून भाऊ. त्या मराठवाडा विदर्भात जर पाहिलं बाबा तर त्या लोकांच्या घरात चहा करायला साखर सुद्धा राहिली नाही बाबा. घरात पाणी शिरलं, दारात पाणी गेलं. गोठ्यात बांधलेले 50-50 जनावर त्या ठिकाणी गोठ्यातच तरफडून मेली. आपल्याकडे बरं आहे अजून. पण तो वरुण राजा तिकडे कोपला आणि कोपल्यामुळे वावरात माती सुद्धा राहिली नाही. खडकावरती चालावं अशी वावराची अवस्था झालेली तिथं. चला तुका म्हणे पापे येती रोगाचे आरोपे. खऱ्या अर्थानं ते आता आपण सृष्टीच्या विरोधात गेलो की ती आपल्यावरती कोपच करते. पावसाचा आपल्यावरती उपकार आहे. पण पाऊस पडत असताना पाऊस कधी विचार करत नाही हे आमदाराचं गाव आहे, हे खासदाराचं गाव आहे, हे मंत्र्याचं गाव आहे, किंबहुना ही काळी माती आहे, ही नापीक जमीन आहे, ही सुपीक जमीन आहे, असा पाऊस विचार करत नाही. विचारित मेघ गंधारी शेत. पडत असताना सर्रास वर्षाव करतो चेतन महाराज. विचार करत नाही हा गरीब आहे तो श्रीमंत आहे. हा त्या पावसाचा आपल्यावरती उपकारच आहे. पुढचा घटक सांगितला वृक्ष. वृक्ष वाढतात ते आपल्यावरती उपकार करण्याकरता. परोपकाराय फलंती वृक्षा. नाथ महाराज वर्णन करतात वृक्ष आपल्यावरती 7 अंगाने उपकार करतो. किती अंगाने? 7 अंगाने उपकार करतो. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ठ समूळ वृक्ष सर्वांगे सफळ सर्वासी केवळ उपकारी विढाला विढाला. पत्र पुष्प
छाया फळ त्वचा काष्ट समूळ वृक्ष सर्वांगी सफळ सर्वांसी केवळ उपकारी वृक्ष हा उपकार करणाऱ्याच्या यादीत आहे. या पुढे जाऊन माऊली ज्ञानोबराय सांगतात त्या वृक्षामध्ये सुद्धा बाबा काय नाही, भेद नाही. बाबा तुम्ही वृक्ष लावला तुमच्या बांधावरती वृक्ष लावला, वृक्षाला कुंपण केलं, त्याला पाणी घातलं, वृक्ष लहानचा मोठा झाला, त्याला फळं पुन्हा येऊ लागली. पण शेजारचा शेतकरी घेऊन आला कुऱ्हाड, काय करण्याकरता, तोडण्याकरता. तो म्हटला मला हे झाड ठेवायचं नाही. दोघांची चर्चा चालली, ती त्याच झाडाखाली. मला उत्तर द्या, ज्याने वृक्ष लावला त्याला सुद्धा तेच फळं, आणि जो तोडण्याकरता कुऱ्हाड घेऊन आला त्याला सुद्धा तेच फळं, त्याला सुद्धा तीच सावली, तोडण्याकरता आला त्याला सुद्धा तीच सावली. मग त्या वृक्षामध्ये काय नाही, भेद नाही. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा विढाला विढाला. दोघांना सुद्धा तीच सावली. वृक्ष हा उपकार करणाऱ्याच्या यादीत आहे. त्या वृक्षापासून अनेक औषधी वनस्पती आपल्याला भेटतात. अनेक शास्त्र जर आपण उचकलं तर कोणत्या वृक्षाचा काय फायदा आहे हे आपल्याला समजतं. वृक्ष हा उपकार करणाऱ्याच्या यादीत आहे. पुढचा घटक सांगितला नदी वाहते ती आपल्यावरती उपकार करण्याकरता. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगे. आपलं पाप घेऊन ती समुद्राला जाऊन मिळते. उगम पावल्यापासून तर समुद्राला मिळेपर्यंत फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यावरती उपकारच करते. महाराज तिच्या स्नान केल्यानंतर आपलं जातं काय, बोला ना, काय जातं, पाप जातं. यात नवल नाही. नाथ महाराज वर्णन करतात, नका स्नान करू, घरी बसल्या बसल्या महाराज नुसतं वाचन म्हणा. हरी बोल. एकदा महाराजांचा जशी गावंढ्याची फिट बसती तसं त्यांचं प्रमाण फिट बसलं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. वाचन घरात बसल्या बसल्या गंगा गंगा म्हणा, सगळं पाप घालवण्याची ताकद त्या गंगेमध्ये आहे. महाराज यात नवल नाही. कधी जर आपण पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन झालं, पांडुरंगाचं दर्शन गेल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन आपण उभे राहिलो. उभे राहिल्यानंतर एक काम करा, काय, नुसती डोळ्यानं चंद्रभागा बघा. महाराज पुण्य काय हो, चंद्रभागा नुसती डोळ्यानं बघायची, पण त्याचं काही पुण्य. चंद्रभागा डोला देखली अवघीचा तीर्थे गळती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसती चंद्रभागा नुसती डोळ्यानं पाहिली
तर कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. सगळे तीर्थ तिथं भेटतात. कुठं? पंढरपूरला. हा त्या चंद्रभागेचा, त्या नदीचा, त्या गंगेचा आपल्यावरती काय आहे? उपकार आहे. यातही नवल नाही महाराज. नाना, आपण जर कधी ज्ञानोबारायांच्या आळंदीला गेलो, आला आता ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा जवळ, ज्ञानोबारांच्या आळंदीला गेल्यानंतर ज्ञानोबारांचं दर्शन घ्या. ज्ञानोबारांचं दर्शन घेऊन इंद्रायणी मातेच्या घाटावरती या, जोग महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन घाटावरती बसा आणि एक काम करा. काय? वाचन म्हणा, इंद्रायणी 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 इंद्रायणी. महाराज पुण्य काय हो? यमवंदी तो चरणी, यमवंदी तो चरणी, वाचे वदता इंद्रायणी, यमवंदी तो चरणी, यमवंदी तो चरणी, यमवंदी तो चरणी. वाचे वदता इंद्रायणी, यमवंदितो चरणी. नुसतं इंद्रायणी मातेचं वाचन भजन करा. महाराज सांगतात, यम, ज्या जगावरती यमाची सत्ता आहे, तुमच्या आमच्यावरती ज्या यमाची सत्ता आहे ना, तो यम सुद्धा आपल्या पाया पडेल. कधी? वाचेन इंद्रायणी म्हटल्यानंतर. हा त्या गंगेचा, नदीचा आपल्यावरती काय आहे? उपकार आहे. पुढचा घटक सांगितला. गाय आपल्यावरती उपकार करते. काय उपकार करते? गायीला आपण धर्माची माय मानतो, तिची पूजा आपण रोज करतो, तिच्या उदरामध्ये 33 कोटी दैवत मानतो, ती सुद्धा उपकार करणाऱ्याच्या यादीतच आहे. आणि शेवटचा घटक सांगितला तो म्हणजे सज्जन संत, त्यांचे उपकार अभंगामध्ये आहे. मग इतर मी तुम्हाला जे काही घटक सांगितले त्यांचे उपकार असताना महाराजांनी त्यांना अभंगात जागा दिली नाही. का दिली नाही सांगतो ऐका. पहिला घटक सांगितला रवी, सूर्य. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, जीवन सत्व देतो. या सगळ्या गोष्टी जरी बाबा खऱ्या असल्या, पण सूर्याची सेवा किती वेळ असते? बोला बोला, किती वेळ? 12 तास. 12 तासाच्या नंतर सूर्य अस्तवे किदाळ. त्याला आस्था आहे, तो अस्ताला जातो. 12 तासाच्या नंतर तो आपल्याला सेवा देत नाही. संतांच्या तुलनेत तो बसत नाही, त्याला अभंगामध्ये जागा दिली नाही. पुढचा घटक सांगितला चंद्र. चंद्र आपल्याला प्रकाश देतो, शीतलता देतो, आपलं अन्नधान्य त्याच्या पक्वदशेला प्राप्त होतं चंद्र अमृतामध्ये. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, पण बाबा चंद्राला सुद्धा शाप आहे. इंद्रा पडले भोग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. चंद्राला शाप आहे. आणि चंद्र एकच दिवशी पूर्ण असतो. कोणत्या दिवशी? अमावस्येला, पौर्णिमा. हा, झोपल्या का काय? कधी पूर्ण असतो? पौर्णिमेला पूर्ण असतो. एरवी चंद्र अपूर्ण असतो. म्हणून चंद्र सुद्धा संतांच्या तुलनेत बसत नाही, त्याला सुद्धा अभंगामध्ये महाराजांनी घेतलं नाही. पुढचा घटक सांगितला पाऊस. पाऊस पडतो, त्याच्यामध्ये भेद नाही, सगळ्यांवरती वर्षाव करतो. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या बाबा, पण पाऊस किती दिवस पडतो? किती महिने? 4 महिने. 4 महिने जरी आला तरी परिपूर्ण 4 महिने राहील असं नाही. आला तर खूप येतो, नाही तर येतच नाही. आला टायमाला पडत नाही, आणि जर पडला तर तोंडाशी आलेला घास सुद्धा. हा, आता तोच पाऊस चालू आहे. त्या पावसाचा जरी आपल्यावरती उपकार असला बाबा, पण त्याची सेवा सुद्धा 4च महिने आहे. 4 महिन्यानंतर तो सुद्धा पडत नाही. त्याच्या सेवेला सुद्धा खंड आहे. म्हणून तो संतांच्या तुलनेत बसत नाही. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे. विढाला विढाला कसं आहे. आता थोडं स्वराचं ज्ञान असल्यामुळे ते स्वर बंद झाला का मग ते उमजत नाही.
लय काय आपल्याला जास्त ज्ञान नाही बाबा, पण मग थोडं पोट भराय पुरतं आहे. चला, काय चालू होतं आपलं? हा, मी म्हणा ना कीर्तन. तुमच्या पाठ नाही कधी कीर्तन चालू होत आहे का? पाऊस जरी उदार असला तरी उघडतो ओसरतो, म्हणून तो संतांच्या उपमेला पुरत नाही. ऐका, म्हणून त्याला अभंगामध्ये जागा नाही. पुढचा घटक सांगितला वृक्ष. वृक्ष वाढतात ते आपल्यावरती उपकार करण्याकरता, वाढत असताना आपल्या सगळ्यांवरती उपकार करतात, सारखाच उपकार करतात. मग महाराज वृक्षाला का अभंगामध्ये घेतलं नाही? कारण महाराज वृक्ष सुद्धा संतांच्या तुलनेला कमी पडले. वृक्षाला फळं येतात, फुलं येतात, पण कोणत्या ऋतूमध्ये? मला उत्तर द्या. आंब्याच्या झाडाला पावसाळ्यात आंबे येतात का बाबा? मग कोणत्या ऋतूत येतात? वसंताचा आला, फळी फुली बहरला, फळी फुली बहरला, ऋतू वसंताचा आला. इतर ऋतूमध्ये झाडाला फळं फुलं नसतात, म्हणून त्याला सुद्धा संतांच्या तुलनेत महाराजांनी जागा दिली नाही, त्याला सुद्धा अभंगामध्ये घेतलं नाही. पुढचा घटक सांगितला महाराज, नदी वाहते आपल्यावरती उपकार करण्याकरता, आपलं पाप घालवत जाते. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, पण बाबा गंगा नदी तेच पाप घालवते. कोणतं पाप? जे पाप शरीरानं केलेलं आहे ते पाप. मनानं केलेलं पाप तीर्थ घालवू शकत नाही. हे मी म्हणतो असं नाही, त्याला सुद्धा संतांचा पुरावा आहे. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. मनानं केलेलं पाप तीर्थ घालू शकत नाही. तीर्थच काय, तीर्थाच्या बापाला सुद्धा ते पाप जाऊ शकत नाही. महाराज आजच्या काळात लोक शरीरानं कमी पाप करतात, तेवढं बसल्या बसल्या मनानं जास्त करतात. बरोबर की नाही? मनानं घरात बसल्या बसल्या देवाला मागतात, याची दान दे गा देवा, शेजारच्याचा जाळ व्हावा, त्याच्यात त्याचा काटा निघावा, आणि त्याचा बंगला माझा व्हावा. बोला पुंडली. हे घरात बसल्या बसल्या तोंड म्हणतं का मन म्हणतं? बोला, मन म्हणतं. तोंड म्हणलं तर 32 सदस्य राहणार नाही. म्हणून मनानं केलेलं पाप तीर्थ घालू शकत नाही. म्हणून तीर्थ सुद्धा संतांच्या तुलनेत कमी ठरवले. तीर्थाला अभंगामध्ये जागा दिली नाही. पुढचा घटक मी तुम्हाला सांगितला, गाय. गायीला आपण धर्माची माय मानतो, तिची पूजा आपण रोज करतो. मग महाराज गायीला शेवटच्या चरणामध्ये गायीचा दृष्टांत दिला, पण गायीचे उपकार मात्र मानले नाही. का मानले नाही? कारण गाय सुद्धा संतांच्या तुलनेला कमी ठरवली. का कमी ठरवली? गाय सर्वांगानं पवित्र खरी, पण गाय एका अवयवानं अपवित्र आहे. कोणत्या? बोला बोला बोला. गाय मुखानं अपवित्र आहे. म्हणून गायीची पूजा करत असताना कोणत्या बाजूने केली जाते मावशी? बोला बोला. कोणत्या? तुमच्याकडे म्हशी का? हा, कोणत्या बाजूनं? मुखाच्या बाजूनं नाही. तिचं दर्शन जरी घ्यायचं असलं तरी कोणत्या बाजूने घ्यावं लागतं? पाठीमागच्या बाजूनं. ज्याला डोक्याचा भागत नाही तो डोक्यालाच हात लावतो. डोक्याला हात लावून त्याचा आपल्याला पुण्यही नाही आणि पापही नाही. का नाही? ऐका, गाय का मुखानं अपवित्र आहेत? ब्रह्मदेवाचं आणि विष्णू परमात्म्याचं वाद निर्माण झाला. ब्रह्मदेव म्हणायचे मी श्रेष्ठ, विष्णू परमात्मा म्हणायचे मी श्रेष्ठ. दोघात वाद मिटाना केस गेली हायकोर्टामध्ये. भगवान महादेवाकडे केस गेली, आणि गेल्यानंतर तिथं महादेवासमोर गारानं म्हटलं, देवा. ब्रह्मदेव म्हणतात, देवा अहो या सृष्टीमध्ये या सगळ्या जीवांची निर्मिती मी केली, आणि विष्णू परमात्मा म्हणताय मी श्रेष्ठ. अहो एकासारखा दुसरा होऊ दिला नाही. आहे का आपल्या निमोन गावात? तेच नाक, तेच कान, तेच डोळे, तेच हात, तेच पाय, पण दिसायला प्रत्येक जण कसा आहे बाबा? वेगळा. हे कोणाचं कॅम्प्युटर आहे? ब्रह्मदेवाचं. आणि जर सगळे सारखे असते तर आपल्या डोक्याला पाट्या लावायला लागल्या असत्या. MS-15, MS-17, MS-30, MS-35, MS-75, MS-80, म्हणजे 80 वर्षाचे 75 वर्षाचे अशा पाट्या लावून आपल्याला हिंडावं लागलं असतं. हे कोणाचं कॅम्प्युटर आहे? ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ. विष्णू परमात्मा म्हणतात, ब्रह्मदेवा तुम्ही सगळ्यांची निर्मिती केली ही गोष्ट खरी आहे, पण तुमची निर्मिती कुठून आहे? याची नाभी कमळी जन्मचतुरानन. विष्णू परमात्म्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. विष्णू परमात्मा म्हणतात, देवा हे नातवाचं कौतुक मला आज्याला सांगू? आज्याला सांगू नका.
ब्रह्मदेवाने महादेवासमोर गाराणं मांडलं, तुम्ही सांगा आमच्या दोघात श्रेष्ठ कोण. महादेवाने सांगितलं अगोदर दोघांनी दोन माझी कामं करा. विष्णू परमात्म्याला सांगितलं माझ्या पादुका शोधून आणा. ब्रह्मदेवाला सांगितलं माझा मुकुट शोधून आणा. दोघं दोन दिशेला गेले. विष्णू परमात्म्याला माहिती होतं मुकुट शोधणं शक्य नाही, पादुका शोधणं शक्य नाही. जवळ आले, स्तुती केली, पायाजवळ बसली. ब्रह्मदेवाचं मात्र मुकुट शोधायचं काम चालू होतं. स्वर्गात गेले सापडला नाही, मृत्यूलोकात आले सापडला नाही, पाताळात गेले सापडला नाही, पण मुकुट सापडलाय म्हणून खोटं का होईना देवाला सांगायचं. सोर मंटर मध्ये सोडा दादा. ब्रह्मदेवानं ठरवलं खोटं का होईना देवाला सांगायचंय की मुकुट सापडला. आता खोटं जरी पचवायचं असलं बाबा, त्याच्याकरता काय लागतो? पुरावा लागतो. ब्रह्मदेवानं येतानाच गाईला सोबत घेतलं. फक्त मुकुट सापडला का हो म्हणायचं, बाकीच्या पंचायती करायच्या नाही. ब्रह्मदेव गाईला घेऊन हजर झाले. काय ब्रह्मदेवा लागला का शोध? ब्रह्मदेव म्हणतात हो शोध लागला. आता शोध लागला होता का बाबा मुकुटाचा शोध? बरं मला उत्तर द्या, तुम्ही असं कुठं पाहिलंय का महादेवाच्या डोक्यावरती मुकुट आणि पायात पादुका खडावा घालून महादेवाचं स्वरूप असं बघितलंय का? नाही बघितलं. पण ब्रह्मदेव म्हणतात मुकुटाचा शोध लागला. कोण म्हणता लागला? तोपर्यंत गाईला हजर केलं. आता मला उत्तर द्या, ज्या देवाला सांगायची गरज पडत नाही त्या देवाला कळालं नसेल का मुकुट सापडला का नाही? हा, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह. देवाला सांगायची गरज पडत नाही महाराज. हे आपल्याला वाटतं देवाला काही कळत. आपल्याला वाटतं महादेवाच्या मंदिराच्या मागे जाऊन गांजा आणलं म्हणजे देवाला दिसणार नाही. हे आपल्याला वाटतं सुनाच्या आड जाऊन मिसरी लावली म्हणजे सुनाला दिसणार. हा एक तुमच्याकडे पदार्थ तो नवरात्रीला सुद्धा चालतो. असा एकही उपवास नाही की त्याला तो चालत नाही. प्रत्येक उपवासाला चालतो. गोकुळ बहुतो नवरात्र असू द्या, गोकुळाष्टमी असू द्या, रामनवमी असू द्या, नाही तर एकादश असू द्या, प्रत्येक उपवासाला चालतो. म्हणजे बरोबर ना? वा, धन्यवाद विठाला विठाला. ब्रह्मदेवानं सांगितलं मुकुटाचा शोध लागला. पण देव महाराज त्यांचा सुद्धा बाप होता. देवाला सांगावं लागत नाही आपण काय करतो कसं करतो. देवापासून आपण किती चतुरपणा करण्याचा प्रयत्न केला. हरी बोल. शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सगळा मनी ओ धन्य तुझी गगविल मागुलबाई करतो गाई घरामध्ये शिरतो या उषा यशोदे तुझा नंगला. एकदा टाळी वाजव बाबा करता. असं वाटतंय केवढा मोठा गुळ उचलावून त्यांच्या तोंडात घालावा, पण इथं मला दिसना तेव्हा तुम्हाला कुठून देऊ. चला राहू द्या, काय अडचण नाही. देव चतुरे चतुरा तो शिरोमणी. देव चतुर जाणून अंतर वर्तत से. देवाला सांगायची गरज पडत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं मुकुटाचा शोध लागला. गाईला समोर केलं. गाईनं शोध लागला सांगितलं. साक्ष दिली. खरी का खोटी? खोटी साक्ष दिली. त्याच वेळेस भगवान महादेवानं गाईला शाप दिला. ज्या मुखानं खोटी साक्ष दिली त्या मुखानं अपवित्र राहशील. मृत्यूलोकात मानविष्ठा भक्षण करावी लागेल. आणि तेच प्रमाण तुकोबारांच्या गात्यात सुद्धा आलं. गायत्री सोमुखे भक्षित से मळ आणि मिळाल्या ओहळ गंगा ओघ. म्हणून यापैकी कोणालाच अभंगामध्ये जागा दिली नाही. अभंगामध्ये जागा दिली ती फक्त संतांना. विठाला विठाला. महाराज आमच्यावरती एवढ्यांचेच उपकार आहेत का? नाही हो. पहिला उपकार आहे आपल्यावरती देवाचा. काय केलं देवानं? जेने हा जीव दिला दान, त्या विश्व निर्माण करताना हा जीव आपल्याला दान दिला. नुसता जीव दिला नाही, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन.
जेणे तू जोडसी नारायण गाहो. इंद्रिय दिले आपल्याला, डोळे दिले, कान दिले, हात दिले, नाक दिलं, तोंड दिलं, पाय दिलं. हे उपकार कोणाचे? देवाचे. मग देवाचे उपकार आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी मानायला पाहिजे होते, नाही मानले. काय कारण? देवाचा आणि संतांचा महाराज जमीन आसमानचा फरक आहे. संत सांगतात घरात आपण सकाळी सकाळी देवपूजा करायला बसलो, देवपूजा करता करता जर दारात आपल्या संत आले तर देवपूजा बाजूला लोटा आणि अगोदर पूजा संतांची करा. देव सारावे परते संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. देवाची पूजा करा, कारण संतांचा अधिकार देवापेक्षा मोठा आहे. म्हणून देवाला सुद्धा अभंगामध्ये जागा दिली नाही. अहो सगळ्यात मोठा उपकार तर आपल्याला आपल्यावरती आपल्या आई वडिलाचा आहे. काय उपकार केला आई वडिलांना? आई वडिलाच्या माध्यमातून हा हाडामासाचा नरदेह आपल्याला भेटला. त्यांचे उपकार अभंगामध्ये तुकोबारायांनी मानायलाच पाहिजे होते. कारण आई वडील जे उपकार करतात ते दुसरं तिसरं आपल्यावरती कोणी करू शकत नाही. पण संत सांगतात आई वडील उपकार करतील पण सांसारिक दृष्टीने एकाचे, बोला ना, एकाचे 2 करतील, 2चे 4चे 8, 8चे येल मांडवावरती घालून देतील. कोण? आई वडील. हा सांसारिक दृष्टीने उपकार करतील पण पारमार्थिक दृष्टीने उपकार करणार. कुणाला वाटतं आपला मुलगा आज रात्री अरण्यात निघून जावा, हिमालयात जावा, त्यानं तिकडे तपश्चर्या करावी, त्याचाही उद्धार करावा आणि त्याच्याबरोबर आपला सुद्धा उद्धार करावा, असं कोणाला वाटतं? वरबोट करा बरं. मग आता तुम्हाला जर वाटत नाही मग घरी झोपेल्यांना वाटत असेल का? संत आईबाप उपकार करतील पण पारमार्थिक दृष्टीने उपकार करणार नाही. हे मी सांगतो म्हणून नाही, संत सांगतात केले उपकार सांगू काय, केले उपकार बाप न करी ऐसी माया, ते सुद्धा उपकार करू शकत नाही. म्हणून आपण घरातून वाहिली ठेवतो, ही गोष्ट चांगली, बरोबर ना? नाही महाराज, फक्त ते संतांच्या तुलनेत कमी ठरवले. एरवी ते तीर्था समाने सकळ तीर्थाची धुरी जी का माता पितरे, त्यांचे उपकार फक्त संतांच्या तुलनेत मानले नाही, मानले ते फक्त संतांचे. महाराज काय होत्या संतांनी असा काय उपकार केला? तुकोबाराय म्हणतात अहो असा उपकार केला, अज्ञानाच्या झोपेतून मला उठवलं आणि मला सज्ञानाच्या मार्गावर लावलं. मी आतमध्ये झोपलेलो होतो, त्या अज्ञानाच्या झोपेतून संत महात्म्यांनी मला उठवलं. असे अगणित त्यांनी उपकार केले. आणि मग तुकोबाराय म्हणतात मी लेखणी घेऊन लिहायला बसलो तर मला शब्द सुचत नव्हते त्यांचे उपकार लिहिण्याकरता. हे बघा, आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन करायला जरा लागलो, आमच्या सुनील भाऊंची सिस्टीम अशी सिस्टीम आहे, अशी सिस्टीम आहे, अशी, तुम्ही बोला ना, अशी अशी सिस्टीम आहे. आता काय सांगावं अशी सिस्टीम. तसं तुकोबाराय म्हणतात संतांनी इतके उपकार केले, इतके उपकार केले, आता काय सांगावं? सांगू आता
मशीन येत नाही बरोबर की नाही अध्यक्ष नाही तर काही काही गावाला अशी साथ भेटते असं वाटतं त्या कोरोनाची साथ बरी होती मालेगाव साईडला कीर्तन केलं मी असाच सप्ताह होता मला मोठा मंडप टाकलेला होता मृदंगाचार्य मोठाले साऊंड सिस्टीम तर सुनील भाऊंचीच होती मोठीच होती आणि तिथं माझं कीर्तन तुम्ही आपल्या उंचीवर नका जाऊ अशा ठिकाणी आपलं कीर्तन होतं तिथं म्हणलं महाराज तुमच्या गावात सगळं चांगलं आहे मृदंगाचार्य चांगले विनेकरी चांगले टाळकरी चांगले श्रोते सुद्धा चांगले सिस्टीमही चांगली आहे आणि या बाजूला असे 5 गायक उभे होते प्रत्येकासमोर माईक होता म्हणलं महाराज मला फक्त खेद एका गोष्टीचा आहे तुम्ही 5 गायक असताना एकाने सुद्धा प्रमाण दिलं नाही मग त्याने प्रमाण दिलं नको खेद करू आता तिला काय तोंड सोडायचं का खूप गोड मंडळी आहे या ठिकाणी सगळीच आहे वंदन आहे तुम्हाला प्रणाम आहे तुकोबाराय सांगतात काय सांगू आता संताचे उपकार महाराज काय उपकार केला होता त्यांनी मज निरंतर जागविती महाराज आम्ही काय झोपलोय का आम्हाला जागा करायला एवढं बटाट्याने डोळे करून तुमच्याकडे बघतोय तुको महाराज सांगतात तुम्ही जागे जरी असले तर आतमध्ये तुम्हाला झोप लागलेली आहेत जागे बाहेर आतनी जले बाहेरून जागे पण आत मात्र झोप लागलेली ना त्या आत लागलेल्या झोपेतून संत आपल्याला उठवतात जागवतात हे बघा या अभंगामध्ये 3 मुद्दे खऱ्या अर्थानं मांडता येतात पहिला मुद्दा आहे जागविती दुसरा मुद्दा आहे शिकविती आणि शेवटचा मुद्दा आहे सांभाळीती विठाला विठाला पहिल्या चरणात जागवतात तिसऱ्या चरणात शिकवतात आणि शेवटच्या चरणात सांभाळतात विठाला विठाला पहिला मुद्दा तुम्हाला सांगून जाईल जागवतात जागवत असताना सुद्धा प्रकारे महाराज जागवत असताना संत महात्म्याने नुसतं जीवाला जागवलं नाही कोणाकोणाला जागवलं ऐका जीवाला जागवलं त्याचबरोबर देवाला जागवलं त्याचबरोबर संतांना जागवलं जीवाला संत महात्म्यांनी जागवलं आता जागा आता जागा आता जागा जीवाला जागवण्याचे प्रमाण किती जरी पाहायला भेटते आपले खूप पाहायला भेटतात महाराज जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती हो जगजोगी 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 जाग जाग बोलती जाग जाग बोलती हो जागता जगदेव राखा काही भाव क्षेत्रपाळ पूजावा सकळ हो पूजा पत्र काही फल पुष्प तोया हो बहुत दिवसा फेरा आला या नगरा जगजोगी 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 जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती टाळी वाजवा यांच्या करता महाराज आपल्याला एक सांभाळत नाही हे कसे सांभाळत असतील कारण ही क्वालिटी म्हणजे लय अवघड एका जणाला सकाळी शाळेत जायला उशीर झाला ते थोडं लेट गेलं मॅडम तापली त्याच्यावर म्हणे मूर्खा शाळेत उशिरा येतो काय झालं मॅडम म्हणे पाऊस चालू होता छत्री सापडत नव्हती
मॅडम त्याच्यावरती तापलीन. त्याला म्हणे आता तुला एक प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तरच शाळेत यायचं, नाहीतर इथूनच माघारी जायचं. मॅडमने प्रश्न त्याला विचारला. या समोरच्या टेबलावरती 1 किलो लाडू ठेवले म्हणे आणि 1 किलो बुद्धी ठेवली. 1 किलो लाडू आणि 1 किलो बुद्धी ठेवली म्हणे. तू काय उचलशील? तो म्हणे मॅडम मी लाडू घेईल. मॅडमने त्याच्या अशा कानाखाली मारली अशीच. मॅडम म्हणे मूर्खा नालाय का, तुझ्या जागेवर जर मी असते तर मी बुद्धी घेतली असती. तो मॅडमला म्हणे मॅडम त्याचं काय म्हणे, ज्याच्याकडे जी गोष्ट कमी तो ती घेईल ना. नाही आलं तुमच्या ध्यानात? जेवण करून घरी जा मग काय विठाला विठाला. हे आध्यात्मिक क्षेत्रातील महाराज सोने आहेत, हिरे आहेत. हे उद्या नाही कीर्तनकार झाले, नाही महाराज झाले, नाही पण मग एक चांगला माणूस म्हणून संप्रदायामध्ये जीवन जगतील. ही मात्र गोष्ट खरी आहे. चला, जीवाला जागवण्याचे प्रमाण आहेत बाबा. हे सगळे प्रमाण आपल्याला कशात पाहायला भेटतात? हे प्रमाण जर ऐकायचे असतील तर आपल्याला पहाटे किती वाजता लावायला लागेल? 8 वाजता. किती वाजता? 4 वाजता. कशाला? काकड्याला. आपला आणि काकड्याचा संबंध. काकडा म्हणला का आपण गोधडीतच वाकडा. आपल्याला लाईटीचा आकडा माहिती, पण काकड्यातलं लोकांना एकच प्रमाण माहिती ना. कोणतं? संसार दुःख मुळ चौकडे इंगळ. खोटं नाही, मी खरं सांगतो. माझा जन्म झाल्यापासून या अभंगाला एवढी चाली, दुसरी चालत नाही ना. अशी चाल जर मंदिरात म्हणली देवाला सुद्धा वाटत असेल बाहेर जाऊन बाकड्यावर बसावं काय. पण चला, हे जुन्या लोकांचा परमार्थ आहे. आणि खऱ्या अर्थाने ही जुनी मंडळी जर नसती तर परमार्थ टिकून राहिला नसता बाबा. आज हा परमार्थ एवढ्या थाटात चालतोय ना, हे आपल्यावरती उपकार कोणाचे? तर त्या जुन्या मंडळीचे आहे. त्यांनी हा परमार्थ टिकून ठेवला. हे प्रमाण काकड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. जीवाला जागवण्याचे. उठा जागे वारे आता. हे प्रमाण कशात आहे? काकड्यात आहे. पण संत महात्मे नुसते जीवाला जागून थांबवले नाही. पुढचा मुद्दा आहे, संत महात्म्यांनी देवाला जागवलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. हे प्रमाण कशाचे? जागवण्याचे. पण जागवत असताना दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, देवाला जागवलं. नुसतं देवाला जागवलं नाही, जर या संतांनी आपल्याला जागवलं, त्या संतांना सुद्धा संतांनी जागवलं. उठ साधू संत साधा पुले हित. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. समझने वालों को इशारा कॉपी. त्याचं काय दाव एवढं? उठा साधू संत साधा पुले हित. जाईल हा नरदेह मग काहीचा भगवंत. संत महात्मे सांगतात उठा. हा नरदेह कधी जाईल याची गॅरंटी नाही. देह म्हणजे पाण्यावर आलेला बुडबुडा, कधी फुटल याची गॅरंटी बाबा
खानदेशात एक म्हण आहे तिकडं, उनी गुचकी तो गया पुचकी. गुचकी जरी आली वाय टू द देवगाव, मरायला वेळ लागत नाही. का देवाचं भजन करायचं? कारण हा नरदेह त्याने दिलाय. मग ज्यानं दिलाय तो किती वेळात आणि किती मिनिटात घ्यायचा हे कोणाच्या हातात आहे? त्याच्याच हात. हे बघा, संध्याकाळी जेवण करून आथुरणावरती किती वाजता पडायचं बाबा, हे आपल्या हातात आहे. झोप किती वाजता लागाव हे सुद्धा देवाच्या हातात आहे. बरं, झोप लागली सकाळी किती वाजता उठवायचं हे कोणाच्या हातात आहे? पप्याच्या आईच्या. मग देवाच्या हातात आहे महाराज. आणि सकाळी 8 वाजले तरी म्हातारा उठा ना. मग म्हातारी गेली, म्हातारीनं जसा धक्का दिला तसाच म्हातारा कानी झाला. मग म्हातारीनं स्वर लावला, आमच्या संग एक शब्द बोला ना. अगं बाई तो आता वा वा, तो जवळ होता तवर नीट बोलली. तुम्हाला अनुभव का? बरं, ते रडायची अशी मजा राहते महाराज. निमोनची ठकी जर अशी तळेगावला दिलेली असली आणि ती ठकी दारात आली, मग ते रडणारे मस्त गुळणा बिळणा करून घेणार. मग ठकी दारात आली का ठकीचा पाडा सुरू. दादा नुसते ठकी ठकी करायचे ना बाई, दादानं कधी ठकीला रिकाम्या हातानं जाऊ दिला नाही ना बाई. तारा बर, काय राहतं गोकुळ भाऊ, त्या घरात ज्या बाईला रडता येतं तिची भलती मजा 10-12 दिवस. 2 बाया चहा द्यायला, 2 बाया चाल जेवायला, चाल जेवायला. ती म्हणते मला नाही जेवायचं. पण ज्या बिचोरीला रडता येत नाही तिच्या अशा अवकाळा, भांडे घस, चहा ठुई, धुणं धुई, कपडे वाळत घाल. कसं राहतं, जास्त मावा पडला का थोडा फवारा मारावा लागतो. काही काही ठिकाणी फवाऱ्यातून मावा उडवतो. विठाला विठा. चला, भजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कारण या जीवाला एकच अपेक्षा आहे. देवासमोर गेल्यानंतर देवाला सगळं सांगतो, देवा तुझ्या आशीर्वादानं सगळं आहे, पण सुखाची कमी आहे. आणि देवासमोर गेल्यानंतर हा जीव देवाला सुख मागतो. महाराज, जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर महाराज सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा. नाही तर नाना, आजच्या काळात देव का कमी आहे का? किती देव आहे? किती देव आहे बोला ना? 33 कोटी हे आहेत. आणि अजून 2 देव वाढवले. कोणी वाढवले सांगू का? कंडक्टरनं, ड्रायव्हरनं. आणदेव आणदेव जानदेव. ह्या 2 देवांचे माता पिता म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हर. ते आता दसऱ्याच्या दिवशी वाटीत शेंदूर कालवायचा आणि आपल्या येरीवरच्या, बांधावरच्या, लिंबाखालच्या, उंबरीखालच्या, घरामागच्या, घरापुढच्या देवाला जाऊन, तुमच्याकडे आहे ती प्रथा, बांधावर जाऊन ते देवायला तो शेंदूर. आता शेंदूर नेल्यानंतर सोबत काय पाणी नेलेलं नसतं खरकाट हात धुवायसाठी. तो देवाला शेंदूर चोळला का खरकाट हात बाबा शेजारच्या दगडाला पुसून द्यायचा. मागून येणाऱ्याला वाटतं इथे किती देव आहे? 2 देव आहे. तो 2हीला शेंदूर लावतो खरकाट हात. तिसऱ्याला वाटतं इथे किती देव आहे? 3 देव आहे. तो 3हीला शेंदूर लावतो खरकाट हात. पाहता काय माझ्याकडे संध्याकाळपर्यंत तिकडे देवाची MIDC तयार होती. महाराज सांगतात अशा देवाचं भजन करून उपयोग. हा, पण महाराज पोराच्या लग्नाला 10 वर्ष झाले, नाही घरात पाळणा आला, मग तरी ताट घेती आणि जगदंबा मातेच्या मंदिरात नाही जाणार. मग बांधावं पाय रे देवा, मा घरात जर पाळणा आला तुला 4 पायाचं कापील, मग तरी कापली पाहिजे तिथे धरून. ज्या देवाला रक्त लागतं तो आपलं चांगलं करील का? बोला ना, चांगलं करील का? महाराज म्हणतात आशाचं भजन करून सुबह उपयोग. शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, कोणती पूजी भूते घेते, आपुल्या पोटासी रडते, आपुल्या पोटासी रडते, मागते सीते अवधान, मागते सीते अवधान, आपुल्या इच्छा आणि कापिडी, आपुल्या इच्छा आणि कापिडी, हे आपुल्या इच्छा आणि कापिडी, आपुल्या इच्छा आणि कापिडी. अशा देवांचं भजन करून महाराज सांगतात उपयोग नाही. भजन करायचं असेल तर जो विटेवरती उभा आहे, कटेवरती ज्याचे हात आहे त्याचं भजन करा. त्याचं भजन केलं का सुखाची प्राप्ती आपोआप आपल्याला होईल. मग महाराज, पण आजच्या काळात कसं आहे बाबा,
तरुण पिढी जास्त परमार्थाकडे यायला लागली. का यायला लागली? कोणी अक्कलकोटला जाऊन परमार्थाकडे यायला लागलं, कोणी आत्मापूरला जाऊन परमार्थाकडे यायला लागलं, तर कोणी मडीला जाऊन परमार्थाकडे यायला लागलं. कोणी मडीला? आपल्या गावात सुंदर मंदिर आम्ही अध्यक्ष आम्ही दर्शन केलं. काय गोड मंदिर बांधलेलं आहे महाराज. कोणती देवता आहे मडीला? मी सांगू का? बैठक न्यारी बसलाई भारी लईच थाटात देवा मडीचा कानपणात देवा मडीचा कानपणात हो बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात सद्गुरु कानिपनाथ महाराज की, जगदंबा माता की, देवा मडीचा कानपणात देवा मडीचा कानपणात आमच्या मृदंगाचार्यांकरता टाळी वाजवा जोरात वाजवा. कोणत्या तरी मार्गाने तरुण पिढी जर परमार्थाकडे येत असेल तर आपण का त्याला विरोध करावा? कुठून तरी ते परमार्थ करताय ना. कानिपनाथ महाराजाचा पूजा का करीना पण परमार्थाची जगदंबा मातेची पूजा करताय ना, मग ती परमार्थाकडेच येत आहे. कुठून तरी परमार्थाकडे येत असेल तर आपल्याला त्याचा आनंदच पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं तरुण पिढी आजच्या काळात नाथ संप्रदायाला धरून जास्त परमार्थ करायला लागली. आपल्याला त्याचा आनंदच पाहिजे. कारण ते नाथ संप्रदाय ते दैवत ज्याला कळल त्यालाच आहे. जो त्याची मनोभावाने सेवा करील ते त्याच्यावरती प्रसन्नच आहे. तुम्ही कोणत्याही देवाची मनोभावे सेवा करा, तो देव तुमच्यावरती प्रसन्न आहे. फक्त अंतःकरणामध्ये भाव आणि प्रेम पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर महाराज इतर देव शोधण्याची गरजच नाही. खरा देव आपल्या अंतर्मनामध्ये तो देव बसलेला आहे. एक आवलिया साधूचं भजन ते सांगतात, तुम्ही भलतीकडे देव शोधूच नका. इकडे तिकडे शोधित कारे फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या तरी वसे तो देव तुझ्या तरी. देव इतरत्र शोधायची गरज नाही, तो आपल्या आतमध्येच बसलेला आहे. विढाला विढाला परमार्थ करत असताना बघा महाराज अंतःकरणामध्ये तेवढा भाव पाहिजे. माणूस माणसासारखा जर वागला तर वेगळा परमार्थ करायची बाबा त्याला गरज नाही. माणूस माणसासारखा वागला तर वेगळा परमार्थ करायची गरज नाही. महाराज आपण किती दिवसभर देवीची पूजा केली, देवीच्या घाटाला पाणी घातलं, देवीला माळी घातल्या, कपाळभर कुंकू लावलं, आणि घरात जर सून सासू संग नीट बोलत नसल तर कुकू उकळून पिलं तर देवी आपल्यावर प्रसन्न होईल का? कधीच होणार नाही. किती आपण देवदेव केला, किती परमार्थ केला, आणि सासरा जर चहा वाचून मरत असल किती घाटाला पाणी घातलं तर त्याचा उपयोग नाही. म्हणून परमार्थ करत असताना अगोदर माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, तेव्हा तो परमार्थ यशस्वी आहे. आणि किती बचक भरमाळी गाळ्यात घातल्या आणि इथून गेल्यानंतर आमच्या सुनील भाऊविषयी बोट मोडीत बसलो, त्याला अर्थ आहे का? किती चांगलं कीर्तन केलं आणि इथून गेल्यानंतर काय त्या निमोनचं नियोजन भंगार होतं, असं होतं तसं होतं, हे जर मी तिकडे जाऊन लोकांना सांगितलं तर मी किती चांगलं कीर्तन केलं, याला अर्थ आहे का? उपयोग नाही. महाराज थोडी एखादी गोष्ट आपल्याला कमी येऊ द्या, पण माणसाने माणसाशी माणसासारखं जर वागलं तर तो परमार्थ देवाला आवडत असतो. विठाला विठाला. चला आपलं काय चालू होतं, मानवाला सुखाची अपेक्षा आहे. सुख पाहिजे असेल तर पंढरपूरला जावं लागेल. महाराज त्या पंढरपूरचा पत्ता आम्हाला सांगा. पत्ता ऐकायचा का? आता असं वातावरण असलं की महाराज 7 ते 9 काय आपण 12 वाजेपर्यंत सुद्धा कीर्तन करू शकतो. करायचं का?
करायचं का कोणाकोणाला वाटतं कोणाकोणाला वाटतं वर बोट करा बरं कोणाकोणाला वाटतं लगेच बंद करावं आता काय चॅप्टर माणसं आहे हो. ऐका त्या सुखाचा पत्ता संत महात्म्यांनी सांगितला कुठंही तो सुख कुठंही ते सुख जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव एक टाळी वाजवा टाळी हो धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव जाऊ तया ठाया आई भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो काटा पुढे गेलेला आहे तुम्ही मला सांगा किती वाजेपर्यंत करायचं नाही थांबून 10-15 मिनिटं हो का विठाला विठाला त्या पंढरपूरला गेल्यानंतर महाराज काय होईल मग तू अवघाची सुख रूप दुसरीकडे सुख शोधण्याची गरज कारण महाराज पांडुरंग परमात्म्याचा जर विचार केला तर त्या देवासारखा महाराज जगाच्या पाठीवर दुसरा देवच नाही तुम्ही तिकडे देवभूमीत जा 5-5 मिनिटाला देव पडदा लावला का झोपले पडदा उघडला का देव उठले आणि दर्शन कसं आहे लांबून दर्शन आहे मुख दर्शन आहे पण अख्ख्या जगामध्ये कुठेही जा पण माझ्या पांडुरंगासारखा देव तुम्हाला कुठंच भेटणार नाही अहो श्रीमंत असू द्या नाही तर गरीब असू द्या प्रत्येकाचं मस्तक माझ्या देवाच्या चरणावरती टेकतं ही आपल्या देवाचा अभिमान असला पाहिजे नाहीतर इतर देवांच्या आपल्याला स्पर्श करता येत नाही बाबा पण पांडुरंगाच्या मात्र चरणावरती डोकं टेकवता येतं हा त्या देवाचा आपल्यावरती उपकारच आहे वेगळाच महाराज तो पांडुरंग परमात्मा एक म्हणून म्हणतात ना ऐका खूप गोड आहे इकडे माझ्याकडे लक्ष द्या काय झालं काही नाही माझ्याकडे लक्ष द्या त्या देवाची माया म्हणजे काही आगळी वेगळी आहे काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया बंगा विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठला विठाला विठाला म्हणून सुख पाहिजे असेल तर तो एक देव आपला साकारा पण आपला तसं नाही महाराज आपला वार बदलला का आपला देव बदललाच सोमवार उगवला की लगेच कापळाला भस्म तांब्याभर पाणी आणि कुठं निघायचं हे आपल्या लोकांना आता कळलं ते प्रदीप मिश्रांच्या कथा सुरू झाल्यापासून की महादेवाला पाणी घातलं पाहिजे पण आमच्या संत महात्म्यांनी तेव्हा लिहून ठेवलं एक पसा पाणी एक बिल्वदळ आणि पूजन केवळ पण आपल्याला ते वाचायला सवड दुसऱ्यानं येऊन आपल्याला सांगितलं की मग आपल्याला समजत नाही तर आपलं वाचन म्हणजे असंच आहे बेलवायला गेले ग माई माई तिकडच घसरून मेले तशीच नदीत वाहून जाशी आता ना येताना मी एक गाणं ऐकलं ते देवीचा असा मंडप टाकलेला होता मंदिरासमोर देवीचं गाणं लावलेलं होतं जरीची टोपी वाकड्या भांगावरी हो
देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी. आता देवीला याची काय गरज आहे? काय कुठं काय ऐकायला भेटल सांगता येत नाही. कोणता तरी एक देव आपला सकारा सोमवार उगावला की महादेवाचं भजन. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया. सोमवारी कोणाचं भजन? महादेवाचं. आणि महादेवावरती आता बरे दिवस आले नाही तर महादेवाच्या मंदिरात 4 डोके राहायचे. कोणते? बम बोले टिकडीवाले चिलिम भराय ताजा दम लगाने आजा. मी एकाला विचारलं, म्हणलं करे भाऊ हे महादेवाच्या मंदिरात का बरं करतात असं? ते म्हणे महादेव करीत होता म्हणून. मग महादेवानं ईशही घेतलं होतं. मग आपण थोडं बुच्चन हे नाही जमणार आपल्याला. आपण आपल्या सुईनं आपला परमार्थ असतो. आपल्याला जसं सोपं तसा आपला परमार्थ. सोमवारी कोणाचं भजन? भोले बाबा तेरी क्या ही बात है, दूर हो के भी तो पास है, खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा. सोमवारी महादेव, सोमवार बुडाला मंगळवार आला की मंगळवारी मग मात्र आपली जगदंबा माता. ये गंब गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, ये गंब गोंधळाला आवाज घुमू लागला, ये गंब गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, ऐका ही जगज्जननी जगदंबा माता ज्यावेळेस भक्तावरती रुसले आणि रुसल्यानंतर त्या भक्ताची हाक आहे देवीला, त्या जगदंबा मातेला. हे अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग ये ग ये ग, काग दरीला सराग दरीला सराग, तू ग सतवाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तू ग सतवाची खरी अंबाबाई ग, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी अग तू पुढं पुढं मी ग तुझ्या माग, तू पुढं पुढं मी ग तुझ्या माग माग माग, काग दरीला सराग दरीला सराग, काग दरीला सराग दरीला काही म्हणशील हा का काही दिवस गोंधळात होता का काय? तसं काही नाही बरं. कारण देवीच्या दारात आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, असं. मंगळवारी देवीचं भजन, देवीची भक्ती. आणि मंगळवार गेला उगावला बुधवार, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बुधवारी पांडुरंगाचं भजन, बुधवार गेला गुरुवार आला, 3 शिरे 6 हात तया माझे, गुरुवारही गेला
शुक्रवार आला जय संतोषी माता असं धुपण उठत संतोषी मातेच्या मंदिरात आणि दुसऱ्या दिवशी नुसते कुत्रे दिसते तिथं आणि ते निवदाचे गंज. आपला निवद म्हणजे कसा असतो, एक कुकरभर भात, एक टोपलंभर पोळ्या, पातीलभर भजे, मग एका याच्यात आख्यात चाणक्या, याच्यावर थोडा भात त्याच्यावर थोडा भात, एक भज तोडायचं. काही नुसतं डाळीचं पीठ, काहीला नुसता कांदा, काहीला नुसते जिरे. आणि आपण म्हणतो देव खात नाही, कसा खाई असा निवद. देव आजही खायला तयार आहे, भरवणारा तसा पाहिजे. कोण कहते भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे खिलाते नहीं. देव आजही खायला तयार आहे हो, पण भक्ती आपली तशी पाहिजे. विठाला विठाला. शुक्रवार संपला, शनिवार उगवला. नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभुतम तम नमामि शनीश्वरम. किंबहुना शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हे शनिवार गेला आणि उगवला रविवार. आता रविवारी कोण? रविवारी ऐकायचंय खंडोबा. रूप घेऊन म्हाताऱ्याचा गेला बानूच्या वाड्याला. हे असून जेजुरीचा राजा राखी बानूच्या मेंढराला. कसं आहे सुनील भाऊ, आता तुम्ही कधी यायचे आमच्या तावडीत, त्याच्यामुळं शिव उतारी मारतंड मल्हारी मनात ठेवून बानूला. टाच मारून गोंड्याला निघाला बानूच्या वाड्याला. टाच मारून गोंड्याला निघाला बानूच्या वाड्याला. शिव शंभूचा अवतार माझा मारतंड मल्हार. दिल्या वचनाला जागला झाला बानूचा भरतार. विशाल ईश्वरा सांभाळीले करा सुखी ठेव गाव गाड्याला. टाच मारून गोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. टाच मारून गोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. बाबा बास रे बाबा, 9:15 वाजत आली. आपण आपल्या वेळेत आटोपलेलं बरं असतं. काय झालं गोकुळ भाऊ, वेळेच्या आज दुसऱ्याच्या वेळेत अतिक्रमण झालं का मग तिथं थोडं अडचण येत असते. आमच्या तिकडं 7 ते 9 वेळ होती अध्यक्ष, आणि 9:30 वाजले माझ्याकडून. एक म्हातारा उठलं आणि काठी घेऊन येडायला लागला. म्हणलं बाबा काय झालं? बाब म्हणतो तो चाल दे. म्हणलं बाबा झालं काय? बाब म्हणतो तो चाल दे. मी तुला काही म्हणलो का? तुला आणलं का ना मी त्याला पाहू राहिलो. म्हणजे त्याच्यापेक्षा आपण आपल्या वेळेत आटोपलेलं बरं. चला, महाराज सांगतात असं भजन करून, अशी भक्ती करून उपयोग. भजन करायचंच असेल तर जो विटेवरती उभा आहे, कटेवरती ज्याचे हात आहे, त्याचं भजन करा. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. हरी जय जय, हरी जय जय, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय हरी जय जय.
हे माझ्या डबल हार झाले. आता कधी मला एवढे हार लग्न झाल्यावर एकच राहतो. पण या जगज्जननीच्या या दरबारामध्ये खऱ्या अर्थानं महाराज आजचा आनंद काय आगळा वेगळा आहे. ओके हे बघा खऱ्या अर्थानं त्या संत महात्म्यांच्या हृदयामध्ये तळमळ आहे. आपल्या जीवनामध्ये आळंदी पंढरीची वारी असली पाहिजे. जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असली पाहिजे. हे बघा जर आळंदीची वारी निघत असेल पंढरीची वारी निघत असेल तर त्या वारीला आपण गेलं पाहिजे. मागच्या वर्षी कोण कोण गेलो होतं पंढरपूरला वर बोट करा बरं. बाकीचे नव्हते गेले. जाऊ नका असेच घरी राहा आणि एक दिवस असेच हा असं वा वा कोण आलं तर सांगायला आता नाही नको आता वेळ झाला. ते कसं पिंगळ्याचे भावले वाढले आता पुढच्या वेळेस घेऊ आपण. वारीत आपण गेलं पाहिजे. आता ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा जवळ आला. त्या समाधी सोहळ्याला गेलं पाहिजे का ज्ञानोबारायांचे आपल्यावरती उपकार आहे. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ जर आज आपल्याला पाहायला भेटत असेल तर ज्ञानोबारायांचे उपकार आहे. हरिपाठ आपण या ठिकाणी रोज घेतो हे उपकार ज्ञानोबारायांचे आहे. असे अगणित उपकार त्या संत महात्म्यांचे आहेत ना. मग त्या सकल संतांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचं. एकदा वरती हात करा करा वरती हात. सगळे सगळे टाळ वाजणार नाही पखवाज वाजणार नाही फक्त आपली टाळी वाजल. माझ्या पाठीमागं म्हणा सगळ्यांनी म्हणणार ना. महिला मंडळ आवाज येतोय का माझा. माझ्या पाठीमागं म्हणणार ना. आवाज द्यायचा त्या जगदंबेला त्या देवाला. हे देवा म्हणा म्हणा आवाज येत नाही. देवा आमच्या जीवनामध्ये खूप दुःख झालंय उचल आम्हाला. एक टाळी एक एक इकडे बघा एक टाळी एक. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. महाराज काय उपकार केला संतांनी असा. सहज बोलणे हित उपदेश. संत आपल्या सोबत सहज बोलले तर आपल्या हिताचा उपदेश होऊन जातो. आणि नाहीच जर आपण एखाद्याची सहज बोललो तर एखादं वाईली निघत. ही संतांचं आपल्यात बदल आहे महाराज. म्हणून संतांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात जसे बोलण्याच्या ओघामध्ये थोडासा उशीर झाला. माझं दिलगिरी व्यक्त करतो. काही चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष समजून मला परत करा. जे बरोबर असेल ते आईवडिलांची कृपा ज्ञानोबारायांचा आशीर्वाद विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांचा आशीर्वाद म्हणून पदरात घ्या. करवेली तैसी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे. याच ठिकाणी या सगळ्या मंडळाला एकदा यांच्या नावानं जोरदार टाळी वाजवा. आमचे अध्यक्ष साहेब आहे उपाध्यक्ष आहे
सगळेच ही सगळी भजनी मंडळ हे टाळकरी मृदंगाचार्य सगळ्यांकरता पुनश्च एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि या ठिकाणी 2-2 कॅमेरे लावलेले त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा. त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, घंटी दाबायला विसरू नका. म्हणून सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. नाही नको आता पुढच्या वेळेस घेऊ कसं आहे. हां म्हणून असं सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. हां हां धोका आहे. कोणता धोका? हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. हे एका जनार्दनी आमचं काही जाईल, आमचं काही जाईल, आमचे काही जाईल. पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलतो दे का पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. हे लटिकन बोला आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा. अवघा 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 दांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे, अवघा दांगड धिंगागे. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. वा 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 असं वा टाळकरी. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. निर्गुण निराकार नानामावर माझे गाव, शगुन 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 जागा वया आले या माई माझे नाव. करोनी उचित करोनी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायास आलो दान मागायास, दान मागायास. हे टौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका, तुम्ही डुगू डुगू ऐका, तुम्ही डुगू डुगू ऐका. बसलेली मंडळी संपलं आपलं कीर्तन. एकदा हात वरती करा सगळे. पिंगळा महाद्वारी बोली बोलत पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत दे का